नाही, पक्षाचं काय तर सांगता येत नाही आम्हाला. कारण त्यांनी कोरोनाच्या काळात भरपूर अशी मदत केली. भरपूर असे सभा मंडप झालेले आहेत. नाही, कारण ते एका फोनच आमचे काम करत होते आणि करतील. गावात सभा मंडपाचं काम केलंय, रस्त्याची कामं केल्यात, बरीच काही अशी कामं केली. प्रत्येकाच्या सुखात दुःखात असे कंटिन्यू सहभागी असतात. आता गावकऱ्यांचं काय अपेक्षा आहेत, फक्त काय अडचणी असतील तर त्यांनी सॉल्व्ह कराव्या. एवढा विश्वास आहे लय त्यांचा आमच्यावर उपकार आहे. आणि जनतेसाठी त्यांनी आतापर्यंत इतकी कामं केली, स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही. विकास कामे त्यांनी पहिलीच भरपूर केलेली आहेत. आणि मानसिंग भाईच्या कानावर ती गोष्ट घातली. मानसिंग भाईयांनी कोणताही टाईम न लावता दुसऱ्या दिवशी लगेच गाडी वगैरे असं JCB वगैरे लावून पीचचं संपूर्ण काम केलं. जवळजवळ 1 लाख रुपयाचं सिमेंट पीच कॉन्क्रीट करून दिलं पूर्ण, आणि पूर्ण ग्राउंड झालं. एक तर निमगाव भोगले यायला रस्ते नव्हते तर पहिले, सगळीकडून रस्त्यांचं जाळं केलं वळचे साहेबांनी. म्हणजे एक असं चोरून लपून नाही, सगळ्या जनतेला माहिती आहे, अख्ख्या गावाला पण माहिती आहे. जिल्हा परिषद निवडणुका या चालू झालेल्या आहेत आणि या गटामध्ये उमेदवार म्हटलं तर ज्योती वहिनी, निर्मलाताई या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आहेत आणि स्वातीताई या भाजप पक्षाकडून आहेत. पण गावकऱ्यांची पसंती ही कोणत्या उमेदवाराला आहे आणि कोणत्या पक्षाला आहे आणि का कशासाठी आहे, विकास कामे नेमकी या गावामध्ये कोणी केलीत, वेळोवेळी धावून येणारा उमेदवार हा कोणता आहे, याच काही मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत आता गावातील एक काका आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांचा अनुभव आणि गावातील विकासांबद्दल थोड्या काही प्रश्नांची चर्चा करूयात. नमस्कार काका. नमस्ते. मला सांगा, उमेदवार हा तुम्हाला कोणता आता पुढे गेलेला आवडेल आणि कोणत्या उमेदवाराला आपली पसंती आहे आणि कोणत्या पक्षाला? नाही, पक्षाचं काय तर सांगता येत नाही आम्हाला. पक्ष काय आता सर्व आहे, पण उमेदवार म्हणून मानसिंग भाई पाचुंदकर आहे सक्षम. का आमच्या अडचणी वगैरे इथं आलेल्या, आणि एक सुरुवातीला काही आमच्या नोकरी संदर्भातल्या अडचणीच्या वेळेस पण मानसिंग भाई धावून आले, आम्हाला सहकार्य केलं बदलीच्या वेळेस वगैरे. इथं काही शेतीचे प्रॉब्लेम, ऊस वगैरे कारखान्याला जायचं म्हणल्यानंतर आम्ही सतत त्यांना अडचणी आमच्या सांगितले की पटकन म्हणजे स्पीड आहे कामाचं. बरं, आता निवडून आल्यानंतर काय अपेक्षा आहेत गावकऱ्यांच्या? आता गावकऱ्यांचं काय अपेक्षा आहेत, फक्त काय अडचणी असतील तर त्यांनी सॉल्व्ह कराव्यात, आणि हाही लक्ष असते त्यांचं सतत. दौरे वगैरे असतात या भागामध्ये, आणि एकंदर चांगलं कामकाज आहे त्यांचं. त्याच्यामुळे तुमचं मत त्यांनाच आहे. त्यांना आहे. बरं, आता जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आणि आता उमेदवार म्हटलं तर ज्योती वहिनी, स्वातीताई आणि निर्मलाताई हे उमेदवार आहेत. तर आपलं मत कुणाला आणि का, आणि विकास कामं गावातली काय आहेत? कारण त्यांनी कोरोनाच्या काळात भरपूर अशी मदत केली. त्यांनी माझ्यासाठी ॲम्ब्युलन्स पाठवली. बरं, केवळ निवडणुकीपुरतंच नाही तर निवडणुका झाल्यानंतरही नागरिकांमध्ये विश्वास आपला तसाच जपून ठेवणे आणि नागरिकांच्या प्रश्नांवरती उत्तर देणे किंवा त्या मदतीला धावून जाणे, याबद्दल काय सांगणार आपण आपल्या उमेदवाराबद्दल? नाही, कारण ते एका फोनच आमचे काम करत होते आणि करतील, असा विश्वास आहे त्यांच्यावर आमचा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सध्या चालू झालेल्या आहेत. तर आता तुमचा अनुभव काय सांगतो? गावामधील विकास कामे कोणी केलीत आतापर्यंत आणि आवडतो उमेदवार कोणता आणि तुम्ही कोणाला मत देणार? आवडतो उमेदवार मानसिक भैया. बरं, त्यांची काय विकास कामं गावात सभा मंडपाचं काम केलंय, रस्त्याची कामं केल्यात, बरीच काही अशी कामं केल्यात. उमेदवार आता तेच येणार असं आमच्या पण मनातून आहे. म्हणजे तुमची पसंती त्यांनाच आहे खरं तर. बोला. ज्योतिताई आणि निर्मलाताईंनी खूप काही कामं केलेत. गावातली पण सभा मंडपाचं असं रस्त्याची याची कामं जास्ती केल्यात त्यांनी. आमचं मत त्यांना त्या जास्ती आहे. बेला, आता त्या महिला असल्यामुळे तुमच्या काही गरजा असतात ज्या तुम्ही त्यांच्यासमोर मांडतात, तर त्याचं निवारण झालंय का? नाही, केलेलं आहे त्यांनी. इथून मागं पण केलं आणि इथून पुढे ते आल्यानंतर करतील. बरं, त्या निवडणुकीमध्ये ज्योती वहिनी या उमेदवार आहेत. तर आपल्या विकासाबद्दल, रस्त्यांबद्दल आणि अजून काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून तुमच्या, काय असतील त्या निवडून आल्यानंतर? ज्योती वहिनी आणि निर्मलाताई 100% निवडून येणार. आम्ही तर मतदान देणार, पण अख्खं गाव पण देणार गडाळाला. विश्वास का बसला त्याच्या? एवढा विश्वास आहे लय त्यांचा आमच्यावर उपकार आहे. एवढा विश्वास आहे म्हणूनच बोलते. तुम्ही पण एक स्त्री आहात, त्या पण उमेदवार एक स्त्री आहात, तर तुमच्या अपेक्षा काय, तुमचं म्हणणं काय त्यांच्यापर्यंत, काय तुम्हाला संदेश पोहोचायचा? आमचं म्हणणं तुम्हाला सांगते, आमच्या आता पोराचा हात गेला झालं 10-20 वर्ष. आमच्या मुलाचा इथं हात गेलता तर आता या भैयाने इतकं हे केलं काम केलं, पण त्यांना नाही हे झालं जमलं. मग आमचं पोर सुद्धा तिकडून फोन करतंय का आपलं इकडंच मतदान करायचं, गुजरातला कामाला आहे, म्हणून आम्हाला विश्वास आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आता उमेदवार ज्योतिताई आणि निर्मलाताई या दोन्ही उमेदवार आहेत आणि यांच्याबद्दल नागरिकांचं मत काय आहे, नागरिकांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, आपण ह्याच जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. माझ्यासोबत आता इथे एक ताई आहेत, त्यांच्याकडून पण आपण थोडी माहिती घेऊयात. नमस्कार ताई, मला सांगा, तुमच्या गावामध्ये
विकास कशा पद्धतीचा आहे आणि तुम्हाला आता जे मतदान करायचं आहे तर तुम्ही कोणाला करणार आणि कशामुळे करणार? ज्योती वहिनी आणि निर्मलाताई यांनी आमची खूप कामे केली, त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करणार. अजून काय कामं होती की जे रखडलेली होती आणि त्यांच्याच मार्फत ती पूर्ण झालीत? रस्त्याने ते खूप केले त्यांनी, त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करणार. पण माझ्यासोबत आता इथे काका आहेत, त्यांचं मत तरी नेमकी ते कोणाला देणार आहेत आणि का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काका, तुमचं मत कोणाला देणार आपण आणि का? पाटलांना, मानसिंग पाटलांना. का विकास कामाबद्दल काही सांगा थोडं. काय नाही, विकास काम चालूच आहे त्यांचं. काय गावामध्ये भरपूर बदल झालेले दिसतात ते. आहे ना. आता माझ्यासोबत एक शेतकरी वर्गातील दादा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या गावातली शेती कशी आहे, कशा पद्धतीची आणि काय अडचणी अशा शेतकऱ्यांना भासतात की ज्या पूर्ण केल्या जातात आणि कोणता उमेदवार असा आहे. मला सांगा काका, जे काही तुम्हाला अडचणी येतात, मूलभूत गरजा आहेत काही गावातील, विकास कामं झाले, याबद्दल काय सांगणार? आणि आता निवडणूक चालू आहे, निवडणुकीचा वारं सगळीकडे पसरलेलं आहे, तर याबद्दल काय सांगणार आणि कोणता उमेदवार आपल्याला समोर गेलेला आवडेल? एक आवर्जून सांगावं असं वाटतं, मानसिंग भैया यांनी गावासाठी भरपूर कामे केली आहेत आणि वळसे पाटील साहेबांच्या म्हणजे द्वारे या ठिकाणी भरपूर असे सभामंडप झालेले आहेत. त्याचप्रमाणे जे कॅनलचं पाणी आहे ते कॅनलचं पाणीसुद्धा वेळच्या वेळी पाटलांच्या याच्यामुळे येतं, त्यामुळे शेती पण निमगावची चांगली जोरात चालू आहे. आणि आता जे आपले उमेदवार आहेत, ज्योती वहिनी असतील, निर्मलाताई असतील किंवा महेश बाप्पा असतील, हेही भविष्यात गावासाठी आणि आपल्या गटासाठी, गणासाठी भरपूर अशी कामं करतील. आणि वळसे साहेबांनी असं कधी भेदभाव केलेला नाही किंवा पाटलांनी कधी भेदभाव केला नाही, हा आपला तो आपला असं कधी पाटलांनी केलेलं नाही. सर्वांना असं एकत्रित घेऊन गावासाठी भरपूर अशी कामं केलेली असेल. मारुतीचं मंदिर असेल त्यासाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे. बरं, निवडणुकीपुरतच नाही तर निवडणुकीनंतरही तुमचे प्रश्न मार्गी नाही, लागतात का? निवडणुकीसाठी तर त्यांचा अजेंडा कधीच नसतो. ते प्रत्येकाच्या सुखात दुःखात असे कंटिन्यू सहभागी असतात आणि विशेष म्हणजे गावाकडे कंटिन्यू त्यांचं लक्ष असतं. आता आमचं जर सांगायचं म्हणलं तर आमचं एक चुलत भाऊ होता, त्यांचा मुलगा आजारी होतं, तरी पण त्यांनी त्या ठिकाणी आवर्जून असं लक्ष घातलं. म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की ते कुणाच्याही अडचणीत लगेच उभे राहतात. म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं निवडणुकीपुरतं त्यांचं कधीच नसतं, ऑलओव्हर ते कंटिन्यू जनतेत असे असतात. आणि जनतेसाठी त्यांनी आत्तापर्यंत इतकी कामं केली, स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही. पहिल्यांदा ते रिंगणात आलेत आणि ज्योती वहिनींसाठी आज मतदान मागतात आहेत. म्हणजे कुठलेही असं त्यांच्या मनात नाही का आपण म्हणतो हे केल्याच्या नंतरच मी करणं, तसलं नाही. ते कायम कामं करतच राहतात जनतेची, असं नाही काय मतदानापुरते ते कधीच येत नाही. बरं, आता काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून? अपेक्षा काय नाही, गावात जी मूलभूत आहे ना गरजा, हा त्याकडे त्यांनी भविष्यात लक्ष देतील आणि देणारच असं मला माहिती आहे. आणि तुम्ही बोलले म्हणजे ते करणारच. हो, हा करणार. विश्वास संपूर्ण शेतकऱ्यांसाठी ते कंटिन्यूस म्हणजे त्यांच्या तत्पर असतात, असं काही नाही. त्यामुळं असं काही नाही का बाबा हे लोकविरोधक काय बी बोलतील, वळसे साहेबांनी कामं नाही केली, हे नाही. अहो, वळसे साहेबांच्यामुळं तर गावचं नंदनवन झाले. इथं निमगाव भोगले यायला रस्ते नव्हते तर पहिले, सगळीकडून रस्त्यांचं जाळं केलं वळसे साहेबांनी आणि त्याचा पाठपुरावा कुणी केला? पाटलांनीच केला ना. शिरूर आंबेगावचे ते अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष असताना त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत तिकडं. अजून पण गाव विकसित होईल आपलं? होईल 100% होईल आणि विकसित झालेलं पण आहे. हो. हो, त्याच्यामुळं काही नाही, चिंता नाही. आणि भरपूर असं मतदान होईल त्यांना गावातून, जनता त्यांच्या पाठीशी आहे. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये आपल्याला उमेदवार कोणता पसंतीचा आहे आणि तुम्ही कोणत्या उमेदवाराला तुमचं वोट देणार आणि का? पसंतीचा आमचा ज्योती वहिनी, मानसिंग भैया पासंतकर पाटील आणि निर्मलाताई शुभम भैया नवले. आणि त्यांच्याकडून आता अपेक्षा काय आहेत की या निवडणुकीनंतर त्यांनी काय विकास कामे करायला पाहिजे आपल्या गावामध्ये? विकास कामे त्यांनी पहिलीच भरपूर केलेली आहेत. म्हणजे आता मी सुप्रिया संजय पावशे, निमगाबोगी माजी सरपंच आहे आणि आता ग्रामपंचायत सदस्य आहे. वैस साहेबांच्या माध्यमातून आणि मानसिंग भैया पासंतकर पाटील यांच्या माध्यमातून भरपूर अशी कामं केली. कामाची जे सांगायचं म्हणलं तर दिवस भरायचं नाही एवढी लिस्ट त्यांच्या कामाची. म्हणजे वेळोवेळी नागरिकांच्या प्रश्नांचं निवारण त्यांनी केलेलंच आहे गावात. हो, भरपूर. ते काही म्हणजे असं चोरून लपून नाही, सगळ्या जनतेला माहिती आहे, अख्ख्या गावाला पण माहिती आहे. म्हणजे पाण्याचा प्रश्न असतो, पाण्याचा प्रश्न असतो. म्हणजे आज धरणाचं पाणी साहेबांनी सोडलं इकडं. आमच्या गावात आज सगळी शेती हिरवीगार आहे. पाणी आता पाऊस कमी झाला तरी आम्हाला ते पाणी असतंच. धरणं बांधल्यात वळसे साहेबांनी, म्हणजे त्याला आम्ही पाठिंबा मानसिंग भैयाचा आमचा सगळ्यांचा असतो आणि आता त्याच्यामुळे आम्ही मानसिंग भैयांच्या मागच आहेत. आता आमचा उमेदवार ज्योती वहिनी, मानसिंग भैया पासंतकर पाटील आणि निर्मला
ताई यांना असेल. निर्मलाताई. हां, आमचा तुम्हाला विषय सांगायचा म्हणजे आमचा येवला रस्ता हा किती वर्षापासून तसाच अर्धवट पेंटिंग रस्ता होता, म्हणजे झालाच नव्हता अर्धा रस्ता. तो मानसिंग भाई आणि साहेबांच्या माध्यमातून तो येवला माथा आणि निमगाभोगीच्या पूर्ण झाला. आणि मग त्याच्यामुळं म्हणजे जी अडचणीची कामं होती ती सुद्धा साहेबांच्या माध्यमातून सुटली. त्याच्यामुळे आता माझं माहेर पण यायचे आणि सासर पण यायचे. त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळं निमगाभोगीचं हा मतदान हा एक घड्याळालाच होतं पहिल्यापासून. त्याच्यामुळे इथून पुढे पण ते आणि आता पण कायम राहणार. कायम राहणार, घड्याळालाच राहणार. वस्तीची कामे आता मी सरपंच असताना हाच सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आणला आणि डीपी आणली, साहेबांचे शिफारसपत्र आणलं, त्यातून डीपी आणली वस्तीसाठी, ड्रेनेज लाईन आणली. बरं, आता गावात काही प्रश्न असतील ना असे की निवडून आल्यानंतर आपण ते ताईंसमोर मांडावेत, असं काय आहे गावामध्ये चर्चा? हो, काय आता रस्ते झालेत पण आता परत खराब होतात, तर त्याच्यामुळे आम्ही परत त्यांच्यापुढं प्रश्न मांडणार. आणि सगळ्या गावाचे ड्रेनेज लाईन्स सर्वच गावची ड्रेनेज लाईन पूर्ण करून घेणार त्यांच्याकडून, वहिनीकडून. आता ही अपेक्षा आहे त्यांच्याकडून खरं तर निवडून आल्यावर. आणि सगळे रस्ते. आणि तुम्हाला विषय सांगायचं म्हणजे आमचा विरोध हा स्वातीताईंना नाही आहे, त्यांनी पक्ष बदलला. आमचा विरोध हा कमळाला आहे. का आम्हाला कमळ हे अजिबात नको आहे. कारण त्यांनी आता काय सांगायचे कांद्याचा भाव आम्हाला आता खोऱ्याने लोक कांदा बाहेर काढतात. नाफेड करू हे करू ते करू सरकारने सांगितलं आणि काहीच नाही, कांद्याला भाव नाही दिले. मला माहीत नाही पण सगळेच म्हणतात असे 72 गुंठे ते असले काही तर मग त्याच्यामुळे तिकडे गेले असावा, ताई तिकडे गेले असावा असं लोकांचं म्हणणे आहे. मला त्याच्याबद्दल नाही माहिती काही. त्याच्यामुळे आम्ही घड्याळाला पहिल्यापासून आमचं पवार साहेबांच्यावर सगळ्यांचं प्रेम असतं. शेतकरी विश्वास आहे. महाराष्ट्र घडवला पहिला शिवाजी महाराजांनी, त्याच्यानंतर आता घडवतो तो पुणे जिल्हा हा सगळा शरद पवार साहेबांनी घडवला. आणि ते आता हे पक्ष वाढवले हे अजितदादाच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गातून आणि आता आपले उमेदवार वाढवतील. त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं प्रेम हे घड्याळाव म्हणजेच विकासाच्या कामावर पवार साहेबांच्या. आमची सगळ्यांची इच्छा आहे की शरद पवार साहेब आणि अजितदादा हे एकत्र यावं म्हणून आमची सगळ्या नागरिकांची अपेक्षा आहे. आणि त्यांनी एकत्र यावं आणि सगळ्या लोकांनी मतदारांची अपेक्षा आहे. आणि मतदारांनी हे लक्षात घेऊन आता ते एकत्र झालेले आहेत. त्याच्यामुळे आता काही जास्त काळजी पण करायची गरज नाही. नक्कीच आमची ज्योती वहिनी, मानसिंगबाई पाचोंदकर पाटील आणि निर्मलाताई ह्या निवडून येतील असा आमचा 100% विश्वास आहे. हा विजय हा त्यांचाच होईल. तू एक आता खेळाडूच आहे, तर खेळाडूंच्या भरपूर काही गरजा असतात ज्या ग्रामीण भागात भेटत नाहीत, तर अशा कोणत्या गरजा होत्या की त्या पूर्ण झालेल्या आहेत? आता सांगायचं म्हटलं तर पाठीमागच्या महिन्यात आमची एक टुर्नामेंट होती आणि टुर्नामेंटच्या आधी आमचं पिच फोडलं होतं. आणि मग ते काय आलं, ते पिच आम्हाला नवीन करायचं होतं. त्यासाठी प्रश्न पडलेला एवढं पैसे वगैरे कुठून जमा करायचं. मग काय केलं, पोरांनी असं हे केलं, सगळ्यांनी ग्रुपने एक चर्चा केली आणि सांगितलं. आणि मानसिंग भाईच्या कानावर ती गोष्ट घातली. मानसिंग भाईंनी कोणताही टाईम न लावता दुसऱ्या दिवशी लगेच गाडी वगैरे असं JCB वगैरे लावून पिचचं संपूर्ण काम केलं. जवळजवळ 1 लाख रुपयाचं सिमेंट पिच कॉन्क्रीट करून दिलं पूर्ण. आणि पूर्ण ग्राउंड झालं. ग्राउंडसाठी भरपूर असा निधी दिला. मग ग्राउंड अख्खं सपाट वगैरे करून दिलं. मी ग्राउंड इत्यादीच नाही, गावात पण भरपूर कामं आहे त्यांची. मानसिंग भाईंनी गावात पण विकास कामे भरपूर केली. रस्ते असेल, डॅम असेल, DP असेल, आपले ग्राउंड वॉटर डॅमेज असेल का, अजून भरपूर अशी कामं केलेली. आणि आता त्यांच्या माध्यमातून साहेबाच्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामं केलेली. आणि आता आमचे उमेदवार आहे, घड्याळाचे उमेदवार ज्योतिताई मानसिंगबाई पाचोंदकर आणि निर्मलाताई शिवमबाई नवले. बरं, आता ज्योती वहिनींकडून आता निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिली जी अपेक्षा आहे तुझे खेळाडू म्हणून, ती काय असेल? नाही, आता खेळाडू म्हणून अपेक्षा आता जे असेल ते खेळाडू सगळे चर्चा करून सांगतील. आणि अपेक्षा कोणती असू ती पूर्ण 100% मानसिंग भाई पूर्ण करणार, आम्हाला त्याची गॅरंटी आहे. मानसिंग भाई कधी जा तुम्ही, पार ते आत्ता जा, उद्या जा, कधी पण जा, ते सगळी कामं असेल तुम्ही पार कोणता असून ग्राउंडचं ना, खेळाडू म्हणून नाही पण एक गावाचा नागरिक म्हणून पण एक विकास कामं असेल कोणती पण, ते 100% मार्गी लावणार म्हणले लावणार. कधी पण जा तुम्ही, निम्म्या रात्रीचा कधी कॉल करा, त्यांना काही अडचण येणार नाही.
म्हणजे तत्पर उभं राहणारा हो उमेदवार म्हणजे तत्पर तो 24 तुमच्या- तास 365 दिवस उभा राहणार नेता आमच्यासाठी म्हणजे मानसिंग भाई पाचुंकर कधी पण.